तर मित्रांनो, एवढा सुंदर व्ह्यू मी समर सीझन मध्ये कधीच पाहिला नव्हता. I pick a fight, cause a commotion. Yeah, I'm not afraid of your नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वायब्रोज यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, खूप दिवसापासून मला रीलवर समर स्पॉट येत होते हिडनवाले. तर म्हटलं असं आपण ते कव्हरच करूया. मी तुम्हाला पूर्ण ट्रॅव्हल गाईड देईल की त्या जागेवर कसं जायचं आहे. तुम्ही ते प्लेस पाहिलंच असेल. चला तर मग पूर्ण ट्रॅव्हल गाईड देतो तुम्हाला, तुम्ही पण येऊ शकता त्यामुळं. मित्रांनो, आपल्या लोकेशनकडे जाताना आम्हाला एक खूप सुंदर ब्रेकफास्टसाठी स्पॉट मिळाला, गमला द गार्डन कॅफे. नावाप्रमाणेच याचा ॲम्बियन्स अगदी गार्डन किंवा नर्सरी सारखाच, खूप युनिक आणि पीसफुल. मनभर आणि पोटभर नाश्ता करून आम्ही निघालो पुढे. आता मी तुम्हाला पण जरा गाईड करतो की त्या लोकेशनवर जायचं कसं. तर मित्रांनो, मुळशी डॅम बॅकवॉटर जवळ येण्यासाठी पुण्यातून तुम्हाला चांदणी चौकात यायचं आहे. तिथून स्ट्रेट भूगाव, पिरंगुट आणि पौडपासून सरळ मुळशीला यायचं आहे. मुळशीजवळ आला की आपोआपच चांगलं वाटायला लागलं, कारण म्हणजे इथलं नेचर, एन्व्हायरमेंटमधली शुद्ध आणि मोकळी हवा. तर मित्रांनो, रस्त्यामध्येच तुम्हाला हा पॅराडाईज कॅफे दिसेल. तुम्ही या कॅफेमधून पण मुळशी डॅमच्या बॅकवॉटर जवळ जाऊ शकता. इथून तुम्ही एक 10 मिनिट्स वॉकिंग करून त्या व्ह्यू पॉईंटवर पोहोचू शकता आणि सुंदर व्ह्यू एन्जॉय करू शकता. पण आम्ही इथून पुढे गेलो. इथे तुम्हाला हॉटेल मुळशी लेक व्ह्यू दिसत असेल. तिथून फक्त 1-2 मिनिटच्या डिस्टन्सवर ही जागा तुम्हाला दिसेल. याच्या एक्झॅक्ट समोरच आपल्याला आतमध्ये जायला रस्ता आहे. तसं म्हटलं तर इथे आतमध्ये जाऊ नका किंवा कोणत्याही रेस्ट्रिक्शनचा बोर्ड नव्हता. आणि आम्ही आलो तेव्हा इथून 4 बाईक रायडर्स गेले. त्यांनीच आम्हाला हा स्पॉट सजेस्ट केला. आता तुम्ही फक्त व्ह्यू आणि नेचर एन्जॉय करा. तर मित्रांनो, डायरेक्ट आपण आतमध्ये आलो ना, तिथे येतो. तिथून थोडं आतमध्ये गाडी घेऊन जायला अवघड आहे. तुम्ही बाहेर पण लावू शकता किंवा थोडं आतमध्ये घेऊन जाऊ शकता, कारण प्रायव्हेट प्रॉपर्टी वगैरे असू शकते. त्यामुळे तुम्ही बाहेरच लावलं तर ठीक आहे तुमचं. तर मित्रांनो, आम्ही तर आतमध्ये गाडी घेऊन आलो आहोत, पण इथला मधला रस्ता थोडा रिस्की आहे. जर गाडी अडकली तर अवघड होऊन जाईल. त्यामुळे बाहेरच गाडी पार्क केली तर उत्तमच राहील तुमच्यासाठी. चला तर मित्रांनो, समर सीझन मधला बेस्ट व्ह्यू बघूया. आम्ही ज्यांची रील बघून आलतो तो भाई या जागेला द चंद्रताल लेक ऑफ महाराष्ट्र असं बोलला होता. बघूया ते खरं आहे की नाही. तर मित्रांनो, लोकेशनवर पोहोचलेलो आहे. पाहू शकता गाड्या पार्क केल्यात आणि 4 जण. हा प्रसाद, तो प्रतीक आणि हा अभिषेक आणि तुम्ही मला ओळखता श्रीकांत लाटे. चला तर मित्रांनो, समर सीझन मधला बेस्ट व्ह्यू बघूया. तर मित्रांनो, एवढा सुंदर व्ह्यू मी समर सीझनमध्ये कधीच पाहिला नव्हता. तुम्हाला पण कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी तुम्हाला पुढे जाऊन तो दाखवतो व्ह्यू. एकदम मस्त आहे, एकदम मस्त. तुम्ही नक्कीच या. मी तुम्हाला पूर्णपणे ट्रॅव्हल गाईड दिलेलं आहे. पाण्यात पाय टाकून बसणं म्हणजे लिटरली पीसफुल वाईब्स. लहानपणाची आठवण. मित्रांनो, पाण्याजवळ आलात आणि त्यात असा दगड नाही मारला असं कधीच होणार नाही.
कारण गावाकडे आमचं लहानपण अशा एन्जॉयमेंटमध्येच गेलंय. कर तर मित्रांनो, आम्ही तर या ठिकाणावर मस्त एन्जॉय करतोय. तुम्ही पण या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि फक्त एक लक्षात ठेवा, इथं आल्यावर पाण्यात जाऊ नका, कारण पाणी इथं फक्त थोडंफार दिसतंय. आतमध्ये गेलं तर अजून खोल आहे, त्यामुळे उगाच रिस्क नको. चाव्या तर राहिल्यात तिघांच्या पण तिघांच्या पण चाव्या राहिल्यात, पण भाऊलाच काळजी बघत. माझी पण घेऊन ये. हे प्रसादची पण आण. मोबाईलमध्ये थोडं झूम करून पाहिलं, किती सुंदर व्ह्यू दिसत होता. तर मित्रांनो, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन सेंड केलेली आहे. तुम्ही डायरेक्ट त्या लोकेशनवर टॅप करून या इथं ठिकाणी येऊ शकता. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला एकदा कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. हे पहा मित्रांनो, हिडन स्पॉट असल्यामुळं या अशा दारूच्या बाटल्या वगैरे या ठिकाणी येतात, माणसं फोडून वगैरे जातात. हिडन प्लेसची कदर करत नाही मित्रांनो, त्यामुळं हे प्लेसेस आता जसे जसे माणसांना कळत जातील तसे तसे इथं हेच होतं राहणार. हे पहा, चूल वगैरे पेटवली, खाल्लंय वगैरे, बाटल्या पण तसेच आहेत पण. आणि हे बघा पत्रवळा पण, इकडे दारू वगैरे पिलेचे, किंगफिशरचे वगैरे बाटले आहेत. लोकेशनची कदर करत नाही मित्रांनो माणसं. खूप दिवसांनी भेटलो होतो, त्यामुळे आमच्या खूप चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. गावाच कुठलं ह्याला बघितलं जाधव उठ. मला वाटलं मला बोलतो. तर मित्रांनो, आम्ही आमच्यासोबत आणलेल्या पाण्याच्या बॉटल्स आणि वेफर्सचे पॅकेट घरी घेऊन चाललोय. तुम्हीही इथे आलात तर कचरा करू नका, ही विनंती. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही इथे आलात तर कृपया पाण्यात उतरू नका. ही जागा टाटाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि इथे आसपास त्यांचे प्लॅन्स वगैरे आहेत, त्यामुळे पाण्यात जाणं सेफ नाही. म्हणून प्लीज सेफ राहा आणि फक्त व्ह्यू एन्जॉय करा. चला तर मित्रांनो, हा स्पॉट, इथे केलेली मजा मस्ती आणि खूप सारे एन्जॉयमेंटच्या मेमरीज घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. जाताना हा व्ह्यू पहा, समोर हिरवीगार झाडे आणि मुळशी डॅम बॅकवॉटरचा हा व्ह्यू खूपच सुंदर दिसत होता. तर मित्रांनो, लोकेशनवर एन्जॉय करून मस्त घरी चाललो होतं, पण मित्र म्हटले भूक लागली आहे, त्यामुळे आम्ही आता लाबालीला आलो आहे, चांदणी चौकातून लेफ्ट साईडला आहे. चला तर मग लंचसाठी इथंच थांबूया. मित्रांनो, जवळपास 1 वाजले आहेत आणि येताना ऊन खूप जास्त होतं, त्यामुळे सगळ्यांचे हाल बघा काय झालेत. मित्रांनो, व्हिडिओ तर मी मगाशीच संपवणार होतो, पण आम्ही आता जिथे जेवायला आलोय ते हॉटेल एवढं सुंदर आहे, त्यामुळे म्हटलं हॉटेल पण तुम्हाला दाखवावं. कारण हे हॉटेल बाली थीमनी इन्स्पायर्ड होऊन बनवलेलं आहे. तुम्हीच पहा किती सुंदर आहे. हॉटेलचा एम्बियन्स पण खरंच खूप छान आहे. रिकमेंडेड फॉर फॅमिली, फ्रेंड्स अँड कपल्स. मेन्यू एवढा मोठा होता की 5 ते 10 मिनटं विचार करून आम्ही मागवलं फिश फिंगर्स, प्रॉन्स फ्राय, चिकन तंदुरी आणि बिर्याणी. आम्हाला एवढी भूक लागली होती की बिर्याणी खाताना व्हिडिओ काढण्याचा विचारसुद्धा आला नाही. तर मित्रांनो, लाबालीमधून आता जेवण करून आलोय. खूप मस्त जेवण होतं, एकदम टेस्टी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला असेल ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी तुम्हाला हिडन स्पॉट दाखवले समरसाठी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसह. बाय बाय. Turn around and show your face. Let me see parts of you.